आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. भटक्या जमातीमधील 223 जातींना न्याय दिला पाहिजे, आमदार सुहास कांदे यांची सूचना. सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना 30 सप्टेंबरला जाहीर होणार. आणि सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 41,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान. आता घडामोडी विस्तारानं. राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अंतर्गत असणाऱ्या 223 जातींना न्याय मिळाला पाहिजे असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार सुहास कांदे यांनी दिले. या जातींना मिळणारे आरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी यासंदर्भात कांदे यांनी काल सोलापुरात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या समाजातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळतो की नाही याची सविस्तर माहिती समितीला सादर करावी अशी सूचना सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या प्रशासनाला त्यांनी केली. या प्रवर्गातील रिक्त असलेली पदं त्वरित भरावीत याची जबाबदारी ज्या त्या विभागाच्या प्रमुखांची असेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येतील असं आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितलं. 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मान्य केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल. त्यानंतर 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आयोगाकडून अंतिम होणारी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात काल पावसानं विश्रांती घेतली. दुपारपर्यंत रिमझिम सरी पडल्या. त्यानंतर सर्वत्र पाऊस थांबला. दुपारनंतर सूर्यदर्शनही झालं. त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांनी सुस्कारा टाकला. सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिक जेरीस आले होते. तसंच शेतकरी वर्ग वैतागला होता. थंडीनं सारा जिल्हा गारठला होता. सततच्या पावसामुळे खरीप पिकं पिवळी पडली आहेत. फुलोरा वाहून गेल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापुरातील मिळकतदारांसाठी व्याज आणि दंड यावर 100% माफीची अभय योजना महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत कर भरावा, अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी काल दिला. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळानं 13 उपकंपन्यांची स्थापना केली आहे. त्यानुसार महामंडळाचं काम सोलापूरच्या जिल्हा स्तरावर सुरू झालं आहे. या महामंडळामार्फत 6 योजना राबवल्या जातील असं महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लहारे यांनी सांगितलं. उजनी आणि वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भीमा नदीकाठी पुराचा धोका निर्माण झाला आहे. काल पंढरपूरजवळ 1,65,000 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामुळं पंढरीतील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वाळवंटातील मंदिरं आणि दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. अजूनही पुणे जिल्ह्यात पाऊस पडत असल्यानं उजनी आणि वीर धरणांमधून विसर्ग वाढू शकतो. त्यामुळं भीमा तसंच नीराकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन उजनी धरण व्यवस्थापनानं केलं आहे. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 198 पैकी 72 रस्ते उखडून गेले आहेत. पावसानं उघडीप दिल्यानंतर 2-3 दिवसांनी या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं. सोलापुरात डीजेवर बंदी घालावी या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी
काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 7 रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डीजे मुक्त कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या मोर्चाची दखल घेतली असून डीजेच्या संदर्भात आज शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली आहे, असं आशीर्वाद यांनी सांगितलं. सोलापूर शहरातील गलिच्छ वस्ती सुधारणा अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्ट्या आणि वसाहतींना महापालिकेकडून कर आकारणी केली जाणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून याचा सर्व्हे सुरू असून तेथील रहिवाशांनी पक्क्या घरांची माहिती द्यावी. या कामाला विरोध केल्यास संबंधितांचे बांधकाम अवैध ठरवून ते पाडण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिला आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 41,472 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल वाशिम इथं पत्रकारांशी बोलताना राज्यातील नुकसानीची माहिती दिली. राज्यात सर्वाधिक पिकांची हानी झालेल्या 7 जिल्ह्यांची यादी भरणे यांनी जाहीर केली. त्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये 20,12,775 एकर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापुरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी काल पाळण्यात आली. त्यानिमित्त उत्तर कसबा येथील सेना महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्वस्त मनोहर क्षीरसागर यांनी अभिषेक केल्यानंतर पुरुषोत्तम महाराज सुतार यांचं काल्याचं कीर्तन झालं. धाराशिवमधील श्री तुळजाभवानीची दर्शन सुविधा आजपासून सुरू होत आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी गेल्या 20 दिवसांपासून देवीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं. मंदिर दर्शनाला खुलं झाल्यामुळे आता पूर्वीप्रमाणे धर्म आणि पेड दर्शन सुरू राहील, असं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राठोड यांनी ही माहिती दिली. 10 कोटी रुपये खर्चून हे सेंटर उभारण्यात येणार असून हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असंही त्यांनी सांगितलं. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणाची सुनावणी काल होणार होती. मुंबईतील पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेनं तहसीलदार सुजित नरहरे यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांची धाराशिव जिल्हा परिषदेत स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 28.7, किमान 21.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. भटक्या जमातीमधील 223 जातींना न्याय दिला पाहिजे, आमदार सुहास कांदे यांची सूचना. सोलापूर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 3 सप्टेंबरला जाहीर होणार. आणि सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 41,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
आता घडामोडी विस्तारानं